घर हे शेवटी घरच असतं. कधी कधी माझ्या मनात हे घर असतं, कधी कधी माझं सांगलीतलं घर असतं, कधी इथं दुसऱ्या कोणाचं घरसुद्धा असतं. या घराची गोष्ट सुरू झाली 1962 साली. नमस्कार, मी हेमंत गोविंद जोगळेकर, कवी. तुमचं ह्या माझ्या घरामध्ये, हेमलतामध्ये स्वागत आहे. 65 सालापासून आम्ही इथे आहोत आणि त्यामुळे ती मग जागा कमी पडते म्हणून हे मागचं जे घर आहे हे साधारण 1966 साली बांधलं आणि हे स्वतःच करून घेतलं असल्यामुळे जसं हवं तशा तऱ्हेने ते बांधता आलं. आणि ही जुनी ही 66 सालची गोष्ट आहे, त्याच्यामुळे हे सगळे जी कन्स्ट्रक्शन आहे ती लोड बेअरिंग आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं तर इथे सगळ्या भिंती ह्या मोठ्या 1.5 फुटी अशा तुम्हाला दिसतील. आणि 74 सालापासून मी सलग इथे राहतो आहे. माझं लग्न इथे असतानाच झालं, माझ्या तिन्ही मुली इथेच वाढल्या आणि इथनंच त्या सगळ्या आपापल्या घरी गेल्या. असं हे सगळं ह्या घरानेच ह्या गोष्टी सगळ्या ह्या पाहिलेल्या आहेत. मला माझं लेखन किंवा वाचन करताना खुर्ची टेबलवर बसून तसं करायला आवडत नाही. मला असं छान आरामात पाय पसरून बसलेलो आहे आणि हवं तर बसून हवं तर झोपून वाचावं असं मला फार वाटतं. त्याच्यामुळे त्याच्यासाठी ही अगदी आदर्श अशी जागा आहे. माझी होड्या कविता मी इथे बसून लिहिली होती आणि ती जवळजवळ एकटाकी एका तासाभरात लिहिली असेल आणि ती लिहिल्यावरती ती अगदी कविता पूर्ण झाली आहे असं क्वचित मिळणारं समाधान मला मिळालं होतं. अर्थात या गोष्टीला आता 1972 सालची गोष्ट म्हणजे 50 वर्ष झाली. सगळ्यात चांगली आठवण म्हणजे माझं पहिलं पुस्तक होड्या, त्याचं प्रकाशन इथेच या घराच्या गच्चीवरती झालं आणि खुद्द बाबू बोरकर त्याच्यासाठी आले आणि त्यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशित झालं. त्याच्यामुळे तो खूपच माझ्यासाठी तो भाग्याचा योग म्हणायला पाहिजे. घर हे माझ्या अनेक कवितांचा सुद्धा विषय झालेला आहे. त्याच्यामुळे माझ्या अनेक कविता त्याच्यामध्ये घरासंबंधीच्या आहेत. माझं जो तिसरा संग्रह आहे त्याचं नावच मनातले घर असं आहे. त्याच्यामध्येही घरातल्या कविता आहेत आणि इतर जे संग्रह आहेत त्याच्यामधल्याही घरातल्या कविता आहेत. आता लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ज्या वेळेला 20-21 दिवस तर पहिल्यांदा सुरुवातीचा लॉकडाऊन सुरू झाला आणि आपल्याला सगळ्यांना घरात राहणं भाग होतं, त्याच्यावेळेस मग मी ते 21 दिवस ओळीने रोज एक एक कविता घरासंबंधी अशा टाकत राहिलो त्याच्यामध्ये आणि त्याही खूप त्या लोकांना त्या आवडत राहिल्या. घर. मी घरी आल्यावर दारामागे घर माझं लपून बसतं. मी घरी आल्यावर दारामागे घर माझं लपून बसतं. एकदम मला भोग करतं. खोटा खोटा मी दचकतो तर लुच्छ घर माझं केवढ्यांदा हसतं. दिवाणखान्यातल्या आराम खुर्चीत मी येऊन बसल्यावर हळूच मागून येऊन खट्याळ घर माझे डोळे झाकतं. विचारतं, ओळख कोण? तूच दुसरं कोण? झोपायच्या खोलीत किती वेळ मी वाचत बसलो म्हणून घर माझं रुसून बसतं. डोक्यावरून पांघरून ओढतं. मी जवळ जाऊन पांघरून दूर करून पाहीपर्यंत आतमध्ये घर वेडूलं झोपूनसुद्धा गेलेलं असतं. मी कामावर निघाल्यावर घर आतून घट्ट दार लावून घेतं. गॅलरीतून टाटा करतं. मग स्वयंपाकघरात जाऊन शानं घर माझं एकटं घर खेळत राहतं.